या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कोण आहे मनीषा माने पाहूया। मनीषा माने ही मर्याई चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि गिरणी कामगार तसेच व्यवसायाने गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची कन्या आहे। हरिभाऊ यांचा एक मुलगी आणि 2 मुले आहेत। तिचा विवाह सर्वप्रथम मुसळे नामक व्यक्तीशी झाला होता, मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला। पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला 2 मुले आहेत। मुलीने दुसरा विवाह केल्यामुळे निंबाळकर कुटुंबीय तिच्याशी बोलत नव्हते। काही वर्षापूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचे निधन झालं। त्यावेळी मनीषा ही वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळी वस्ती येथे गेल्यानंतर तिच्या भावाने तिला तिथे येण्यापासून मज्जाव केला होता। मात्र मनीषा हिने चिडून तिसऱ्याच दिवशी विधी स्वतःच उरकून वडिलांप्रती आपली भावना व्यक्त केली होती। याची ही चर्चा शहरात मोठ्या प्रमाणावर झाली होती। शाळा कॉलेजला असताना मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती। कालांतराने डॉक्टर वळसंगकर यांच्या घरातील ती मेंबर बनली। हॉस्पिटलमध्ये बघता बघता टॉपवर गेली। डॉक्टर वळसंगकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वट्ट चालत होता। डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफसुद्धा तिला टरकून होता। तिचे इतके प्रस्त होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हलत नव्हते अशी परिस्थिती होती। सामान्य घरातून आलेली ही जवळपास 20-25 वर्ष हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुखपद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपवल्याशिवाय राहत नाही असे समजते। डॉक्टरांनी जणू ती एक मानसकन्या असल्याची कर्मचाऱ्यात चर्चा आहे। डॉक्टर वळसंगकर यांना हॉस्पिटलमधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिलासुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कुणकुण लागताच तिने डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मी इतकी वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केले, मला 2 अपत्य आहेत, माझ्या कुटुंबाचे पुढे कसे होणार, मला कामावरून काढल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली होती। त्याच्या सर्वात मोठा तणाव डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्यावर होता। मनीषा खूप वर्षापासून हॉस्पिटलमध्ये कामकाज बघत आहे, शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये सुद्धा वाद निर्माण झाला होता। त्यातूनच डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे। पोलीस तपासात आणखी काय पुढे येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सदर बाजार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला आज रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, सोलापुरी कट्टा न्यूज,